महाराष्ट्रामधील एक कुटुंब आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यामध्ये जाऊन राहत आहे आणि या कुटुंबामध्ये एक 25 वर्षाचा मुलगा आहे. हा मुलगा वयात आलेला आहे आणि तो आपल्या घरच्या मंडळींना सांगतो, की माझ्या मागे काही महिला लागतात आणि या महिला मी जवळ आल्यानंतर त्यांच्या अंगावरचे कपडे काढतात आणि माझ्याकडे बघून हसतात. असं तो त्याच्या पालकांना, घरच्या मंडळींना अनेक वेळा सांगत असतो. घरची मंडळी देखील म्हणतात, की तुला तर वेड तर लागलं नाही ना? असं कोणी करतं का? पण तो आपल्या घरच्या मंडळींना विनवणी करत असतो, आरडून-ओरडून सांगत असतो, की मी जे तुम्हाला सांगतो ते सत्य आहे आणि मला या महिला वाटेमध्ये गाठतात किंवा घरामध्ये देखील कधीतरी येतात, आजूबाजूला भेटतात आणि भेटल्यानंतर त्यांच्या अंगावरचे कपडे काढतात, निर्वस्त्र होतात, माझ्याकडे वेड्या-वेगळ्या नजरेने बघतात आणि आता हे तो आपल्या सगळ्या घरच्या मंडळींना पोटतिडकीने सांगत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं. पण जसे-जसे दिवस जातात तसं-तसं हा भयाने ग्रस्त असतो, घाबरलेला असतो. अनेक वेळेला त्याच्या आई-वडिलांना ते किंवा त्याच्या घरच्या मंडळींना झोपेतून उठून देखील काही गोष्टी तो सांगत असतो. त्याच्यामुळे मग या घरच्या मंडळींना त्याच्यावरती विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय राहत नसतो आणि मग काही वैद्यकीय उपचार त्याचबरोबर जर का अशा गोष्टी होत असतील किंवा काही लोकं अंधश्रद्धेने सुद्धा जखडलेले असतात, तर त्यांना असं वाटत असतं, की याला आपण एका बाबाकडे देखील नेलं पाहिजे. त्याच्यामुळे मग त्याच्या घरच्या मंडळींनी रामदासला, म्हणजे हा पछाडलेला तरुण आहे, याला त्याच्या बहिणीच्या गावी अंबापूर या गावी घेऊन गेलेले आहेत. तिथे एका मांत्रिकाला, तांत्रिक बाबाला त्याने दाखवलं आहे आणि बाबाला ते म्हणतात, की बाबा याला काही महिला आहेत, या महिला याला त्याच्या मागे लागलेल्या आहेत, काही त्रास देत आहेत. त्याच्या स्वप्नामध्ये देखील काही महिला येतात, त्याला त्रास देतात. नक्की काय प्रकरण आहे हे आम्हाला कळत नाही आहे. तुम्ही कृपा करून त्याला या सगळ्यामधून सोडवा, असं या तांत्रिक बाबाला सांगतात. ते विनवणी करतात आणि आता तांत्रिक बाबा देखील या रामदासवरती उपचार सुरू करतो आणि मग काही जादूमंतर, अंगारे, धुपारे याचा विधी केला जातो आणि त्याच्यानंतर 3 महिन्यासाठी रामदास पुन्हा एकदा नॉर्मल आयुष्य जगतो आणि आपल्या घरामध्ये व्यवस्थित सगळं कामकाज करत असतो. पण 3 महिने उलटून गेल्यानंतर पुन्हा त्याच्या स्वप्नामध्ये काही महिला येतात आणि त्याला त्रास देत असतात, त्याला विवस्त्र होत असतात, त्याच्याकडे बघून काही वेड्यावाकड्या खाणाखुणा वगैरे करत असतात. पुन्हा रामदास त्रस्त होतो. आपल्या पालकांना सांगायला लागतो, की माझ्या स्वप्नामध्ये काही महिला येतात आणि मला त्रास द्यायला त्याने पुन्हा सुरुवात केलेली आहे. तुम्ही कृपा करून काहीतरी करा, नाहीतर या महिला मला मारून टाकतील, असं तो आपल्या घरच्यांना सांगतो. घरची मंडळी पुन्हा एकदा काही डॉक्टरकडे जातात किंवा काही मंडळी आपल्या या तांत्रिक बाबाकडे जातात आणि याच्यावरती उपचार, या दोन्ही मार्गाने उपचार सुरू असतात. तरी देखील याच्यामध्ये काही फरक पडत नसतो आणि मग सरतेशेवटी हा जो तरुण आहे रामदास, याची डेड बॉडी अंबापूर गावाच्या एका निर्जन जंगलामध्ये सगळ्यांना भेटून जाते आणि मग सगळी जी मंडळी आहेत ही मंडळी धावाधाव करतात, पळापळ करतात, की काल परवापर्यंत बरा असलेला हा तरुण अचानक याला काय झालं, की याची डेड बॉडी या गावामध्ये सापडलेली आहे. सगळी गावकरी मंडळी तिथे बघायला जातात. कोणीतरी पोलिसांना फोन करतं, पोलीस देखील येतात, पोलीस तपास सुरू करतात. त्यावेळेला मग पोलिसांना अशी गोष्ट लक्षात येते, की या तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि विष पिऊन त्याने स्वतःचा जीव दिलेला आहे, अशी पोलिसांना बातमी कळते आणि मग पोलीस देखील त्याने विष पिऊन का आत्महत्या केली असेल याच्यासाठी तपास करतात. त्यावेळेला मग पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येते, की सदर तरुण हा मानसिक दृष्ट्या विकृत आहे किंवा मानसिकदृष्ट्या तो आजारी आहे आणि मग या आजारपणातूनच, मानसिक विकृतीतून, आजारपणातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल त्याने उचललेलं आहे, अशी माहिती पोलिसांना देखील मिळते. त्याच्यामुळे मग पोलीस इतर तपास देखील सुरू करतात. या संदर्भामध्ये पोलिसांचा अधिक तपास देखील सुरू आहे. पण आपल्याकडे अंधश्रद्धेतून होणाऱ्या आत्महत्या असतील, हत्या असतील, बळी देणे असतील, हे सगळेच्या सगळे प्रकार हे निंदनीय आहेत. त्याचबरोबर काही व्यक्ती या इतक्या विकृत असतात, की त्यांना आजूबाजूला जे चाललेलं आहे याची त्यांना कुठल्याही प्रकारे कल्पना नसते. त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला ही मंडळी अशा स्वरूपाचं पाऊल उचलतात. अशी मंडळी आजही आपल्या भोवती असतात, आपल्या भोवती वावरत असतात, की जी मानसिक विकृत असतात. दिसायला जरी आपल्यासारखी सर्वसाधारण असली तरी देखील सदर मंडळी ही विकृत असलेली आपल्याला दिसून येतं. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.